पैसा हाय, संपत्ती आहे, सगळं आहे, पण माणसामध्ये समाधान नाही, सुख नाही, म्हणजे जगून काय फायदा आहे का माणसाला? नाहीच आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्या प्रियजन हो तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनामध्ये एक एक भिक्षू ही जणू पाठशाळा, त्यांच्याकडून प्रायमरी शिक्षण दररोज घ्यायचा. तुम्हाला जेवढं श्रवण करता येईल तेवढं आपण श्रवण करायचं. जे जे ऐकता येईल ते चूक सांगतील, खरं सांगतील, तुम्हाला जे ब्रह्मेंद्र देवेंद्र नरेंद्र राजन बोधी सुबोधी करुणा गुणम पय्यापदीप जलितो जलंतं वंदामि बुद्धं भवपारतिन्नं. प्रज्ञा आणि शील समाधीचे उद्गाता, देव आणि मनुष्याचे शास्ता, ज्यांनी आपल्याला समस्त मानवांना दुःखमुक्तीचा सुलभ आणि स्वच्छ सुंदर मध्यम मार्ग दाखवला, असे महान अशी करुणा असलेले तथागत भगवान बुद्ध, तुमचे आमचे सर्वांचे उद्धारक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांच्या थोर विचारांना, त्यागांना मी माझं जीवन समर्पित करतो. आज करुणा बुद्ध विहारामध्ये या चौथ्या बौद्ध धम्म परिषदेचं या पंच कमिटीने आयोजन केलं. या परिषदेला उद्घाटक असलेले श्रद्धेय भगवंत डॉक्टर इंदवंशीजी महाथेरो यांना देखील त्रिवार वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आहे अध्यक्ष श्रद्धेय भगवंत डॉक्टर प्राचार्य डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो यांना देखील मी त्रिवार वंदन करतो. या धम्म परिषदेला उपस्थित असलेले भिक्खू पय्यारखित, भिक्खू संघरत्न आणि आपण श्रद्धावान, श्रद्धा संपन्न सर्व उपासक आणि उपासिका, बघा चौथं वर्ष या ठिकाणी श्रामणेर शिबिराचं आयोजन सातत्यानं होत आहे. मी पहिल्यांदा या ठिकाणी 2006-07 पूर्णेला दीक्षा घेतल्याच्या नंतर बरेच 2-4 वर्षानंतर इथं पहिली धम्म परिषद झाली होती. मूर्तीच्या स्थापनेला मी काही नव्हतो, पण ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे या पंचक्रोशीमध्ये जिथंही कुठं विहार नव्हतं तेव्हा विहार ह्या गावामध्ये झालेला आहे. आणि संस्काराचा पाया, संस्कार रुजवण्याचं काम सनपुरी येथील हे पंच कमिटी श्रद्धावान उपासक उपासिका करत असते. त्याबद्दल मी यांचं पहिल्यांदा धन्यवाद देतो. त्यानंतर एकदा मी कार्यक्रमाला कशाच्या तरी आलो होतो, ते आठवत नाही, काही पुण्य अनुमोदनाचा काहीतरी कार्यक्रम होता. त्याला वाटतं बरेच वर्ष झालं. त्यावेळेस आमच्या जिंतूरचे खिल्लारे सर यांच्यासोबत आलो. 2002ला काहीतरी कार्यक्रम ते झालेला असा. बरं, तुम्ही सगळ्या गोष्टीने संपन्न आहात, शिलानं संपन्न आहात, पैशाने संपन्न आहात, धनसंपत्तीने संपन्न आहात, सगळ्याच गोष्टीने आहात. आणि घेण्यापेक्षा देणारे लोक ज्यावेळेस निर्माण होतात ना, त्यावेळेस आपली उन्नती कुणीही रोखू शकत नाही. हे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. बघा, संसारिक जीवनामध्ये आपल्याला काय काय उपयोगाचं आहे आणि काय उपयोगाचं नाही, हे भंतेजीनं, इंदवंश भंतेजीनं हे आपल्या प्रवचनातून ते सातत्यानं सांगत असतात की आपल्याला कुशल कर्म करायचंय, अकुशल कर्मापासून आपल्याला वेगळं व्हायचंय, त्याचा त्याग करायचा, ते आपल्याला चिटकू द्यायचं नाहीये. पण जे हे मन आहे, चित्त आहे ना, चित्त, हे चित्त आपल्याला शांत बसू देतं का? डोळे आपल्याला शांत बसू देतात का? कान आपल्याला शांत बसू देतात का? हे शरीराचा कोणताच भाग आपल्याला शांत बसू देत नाही. आपण बघा, संसारिक जीवनात जगताना आणि वावरताना
आपण शिलावर फार भर देतो, शीलवान झालं पाहिजे, शीलवान झालं पाहिजे. पण त्या शिलाच्या आड येणारे, आपल्याला शीलवान न बनू देणारे जे कुकर्म आहेत, ते कुकर्म आपण त्यागण्याचा कधी प्रयत्न करतो का? बरं, आपण रोज सकाळी उठलं की पंचशील घेतो, रोज सकाळी. भंतेजीने पण पंचशिलेचा अर्थ सांगितला. सगळ्यांनी शिलावरच बोललेले, म्हणून मी थोडंफार शिलावर बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपण संसारिक जीवनात जगताना आम्ही फक्त म्हणतो, काय म्हणतो आहे का ना, आम्ही रोज वंदना करतो, हात जोडतो, वंदना म्हणतो, सगळं आम्ही करतो. पण तुम्ही सांगा, हे जे मोजमाप आहे आपल्या संसारिक जीवनाचं, हे आपण कशाने मोजलं पाहिजे? सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कोणते कर्म केले, किती वाईट कर्म केले, किती चांगले कर्म केले, हे ओळखण्यासाठी आणि त्या कर्माला त्यागण्यासाठी आपल्याला भगवान बुद्धानं सर्वप्रथम पंचशील सांगितलं ना. भगवान बुद्धानं पंचशील काय सांगितलं? मी हिंसा करणार नाही. काया, वाचा आणि मनानं याचं आपल्याला आचरण करायचं. मग आम्ही नुसतं वाचन आचरण करतो, आम्ही म्हणतो पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादयामि, मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, कोणती नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. हे नुसतं वाचन म्हणून चालणार आहे का आपल्याला? सांगा, मी नुसतं वाचन म्हणायलो, हे चालणार आहे का? तर आपल्याला काया, वाचा आणि मनानं देखील त्या गोष्टीचं आपल्याला आचरण करावं लागणार. मग आम्ही काय म्हणतो? आम्ही हिंसा करत नाही. मग हिंसापेक्षाही मनातल्या मनात विचार करताना आपण काय विचार करतो? तू जर मला भेटला असता तर. आता लय लोक आहेत तिथे, मी काय म्हणणार नाही, पण एकटा भेटला की मी तुला सांगतो. हे मनातल्या मनात जे तुम्ही कुविचार करताना, मग तुम्ही कितीही वंदना म्हणली आणि तिचा कितीही अर्थपाठ केला, तर तुमचं चित्त जोपर्यंत विमुक्त होत नाही, तुमच्या चित्तातील विकार नष्ट होत नाही, तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण शीलवान झाला असं होऊ शकत नाही. जसं भंतेने सांगितलं, उपासक आणि उपासिका होण्यासाठी अगोदर शीलवान होणं महत्वाचं. मग माणूस शीलवान कधी होतं? आपल्यामध्ये संयम आला, आपल्यामध्ये त्याग करण्याची वृत्ती आली की माणसं शीलवान होतात. जे डोळ्यानं दिसणार आहे ते फार सुंदर आहे, पण ते अनित्य आहे, ते नष्ट पावणार आहे, आपल्या डोळ्याच्या पुढून ते निघून जाणार आहे. मग याचं दुःख कुणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे, ते मनालाच दुःख होणार आहे ना. तर मग या सगळ्या गोष्टी आपण मनानं आचरण केलं तर बघा, मी म्हणतो या जीवनामध्ये एवढं सुख आपल्याला मिळू शकतं की आपल्या कित्येक तरी पिढ्या आणि कित्येक तरी परिवार आणि कित्येक तरी आपल्या परिसरातील लोक सुखी आणि समृद्धी होऊ शकतात. मग आम्ही काय करतो? आपला परिवार, मी माझं सुख आणि मी कसा सुखी हो याच गोष्टीवर विचार करतात. म्हणून प्रियजन हो, धम्माचं आणि शीलाचं आचरण करत असताना तुम्ही मनानं देखील वाईट विचार करायचा नाही, मनानं देखील हिंसा करायची. बघा, दुसरं शील काय म्हणतो? आदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादयामि, की मी चोरी करणार नाही. आता तुम्ही सगळे शेतकरी वर्ग आहेत, तिथं आहेत का ना? शेतात जाता की नाही? मग शेतात गेल्याच्या नंतर ह्या डोळ्याला जे जे चांगलं वाटेल ते घ्यावं मन करते का नाही? ते उचलायचं मन करते का नाही? चांगला कापूस असेल, चांगली भेंडी कुठं आलेली असेल, येता माणूस एवढं तरी कापूस चोरून आणते का नाही? आणते का नाही? कुठं 2-4 बोरं पडलेले असेल, मग मी असो तुम्ही असो, ते 2-4 बोरं कापूस येचून आणते की नाही माणूस? मग आम्ही नुसतं वाचन म्हणण्यापेक्षा आम्ही काया वाचा मनानं जोपर्यंत आचरण करणार नाही तोपर्यंत आपल्याला परम सुख मिळणार नाही. दुसरं कामे सुइच्छाचार वेरमणी. अहो, हे डोळ्यानं फार सगळं जग सुंदर दिसतं आणि ही गोष्ट मला पाहिजेच आहे असा जरी आपण मनातल्या मनात विचार केला तरी आपलं शील तुटलं. 1 दिवसाचं का होईना, 1 मिनिटाचं का होईना, ते सगळं शील आपलं तुटलं. म्हणून आपण असं म्हणायला पाहिजे की सगळं जग सुंदर आहे आणि जगातले असणारे माणसंही सुंदर आहेत, पण ते कधी ना कधीतरी नष्ट पावणार आहे. आज जर मी याच्या मागे लागलो काय, तर याच्यामध्ये माझं 2 मिनिटाचं सुख मिळेल, 2 मिनिटाचं क्षणिक सुख आहे, पण या पाठीमागं फार मोठं पुन्हा
बघा चौथ्या प्रकारचं शील काय म्हणतो आपण, मुसावादा वेरमणी सिक्कापदं समाधानी. मी खोटं बोलणार नाही. आता तुम्ही दरवेळेला वर्गणी मागायला जाता की नाही? गलीतल्या गलीत मागता, बाहेर मागता, गावोगावांमध्ये मागता. मग मागितल्याच्या नंतर तुम्ही घरी गेल्यावर आवाज देता की नाही? समजा मी तुमच्या घरी आलो आणि बाहेरून आवाज दिला, फलाने आहेत का घरी? घरी सगळे असतात, पण काय म्हणतात ते, आज घरी कोणीच नाही. म्हणजे तुम्ही मुद्दाम खोटं बोलले का? जे तुमच्या चित्तावर या कानानं ऐकून ऐकून जे संस्कार पडले ते रुजले, त्याचं बीज रुजलं, त्यानं मुळं त्या मनामध्ये पक्के धरले की आपल्याला ऐकू आलं की आपल्याला ते काय म्हणायचं की घरी कुणीच नाही. तिकून आले म्हणलं की इकून काले म्हणण्यासाठी आपलं चित्त तयार असतं. म्हणून त्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विकार आहेत ते त्यागण्याचा ते प्रयत्न आपण करायचा. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे आपण संयमी असलो पाहिजे. जोपर्यंत आपल्यामध्ये संयम होत नाही, निर्माण होत नाही, तोपर्यंत तर मी म्हणतो ना आपण मनावर राज्य करू शकतो. बघा भंतेजीने मला बोलताना सांगितलं की भगवान बुद्ध एकतर सिद्धार्थ गौतम राजा झाले असता, नाहीतर चक्रवर्ती सम्राट. तर मी तर असं म्हणेन की भगवान बुद्धाने सगळ्या जगावर राज्य केलं. काय तलवार घेऊन तर कुणी राज्य करतं, पण संयमाने भगवान बुद्धाने सगळ्या विश्वावर राज्य केलं आणि लोकांच्या मनावरही राज्य केलं. बघा ते किती सुंदररित्या त्यांनी सगळ्या लोकांना आपलंसं करून घेतलं. आपलंसं वाटावं, ते आपलं आहे असं वाटावं, आपल्यापासून दूर जावं असं भगवान बुद्धांनी कधीच सांगितलं नाही, वागले नाही, बोलले. आणि जीवनामध्ये हे सगळे जे 4 शील आहेत वरचे, त्या 4 शिलावर हे खालचं शील आधारलेलं आहे. खालचं शील जरी तुम्ही तोडलं, वरचे 4 आपोआप खाली पडतात. बघा दारू पिल्याच्या नंतर माणसं कसं करतात? तुमच्या इकडे करत नसेल ना तर माझ्या साखला पलट नाही, माझ्या समोरच आहे. सकाळी उठलं की तेच, दुपारी तेच, आणि नवीन माणूस आलं मग तर सरलीच नाही. भंतेजीची सरली नाही आणि त्या गलीवाल्याची बी सरली नाही. म्हणून आपण सांसारिक जीवनामध्ये तुम्हाला परमसुखाचा आनंद जर याच जन्मामध्ये याच ठिकाणी तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही पंचशिलेचं आचरण करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा मी सातत्याने सांगत असतो की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पंचशिलेचं पालन करायचंय आणि आपल्याला अकुशल कर्मापासून प्रवृत्त व्हायचंय. तर त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपण सगळे बैलगाडी बघितलेली आहे. बैलगाडी कासरा धरतय माणूस, बसतय गाडीवर आणि बैलाच्या ढोकराच्या मागे काय असतंय? एक ढकली असती ना, काठी लावली, तिला ढकली म्हणतात. काय काय म्हणतात की नाही? वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे लोक म्हणतात. जर गाडी ढोपराला पाय मारला की बैल पळत आहे आणि कासरा वडला की ते आखडत आहे आणि ती ढकली काय काम करते? त्या बैलाला पुढं पुढं ढकलते. तू थोडस पुढं सर, किती जरी कासरा आवडला तर तू एकदम थांबू नको, तू पुढं पुढं तर नाही तर चाक तुझ्या पायावर. मग तसंच आहे संसारिक जीवनामध्ये. ते ढकलीचं काम जर कोण करत असेल तर ते पंचशील करतं. म्हणून म्हणलेलं आहे सहजीवनाची अमर पंचशीला, बंधुत्व सोपे शिकवी जगाला, एक एक भिक्षू जणू पाठशाळा. हे आम्ही जे भिक्षू आहेत, तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं तुकार, येडे झालेले व्यसनी झालेले लोक आम्हाला देतात, असं काहीच नाही. हुशारही लोक इकडे लई येणार आहेत, चांगले चांगले शिकलेले लोक येणार आहेत. इकडे येऊन शिकलेले बी लोक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर झालेले माणसं आहेत. पण आपण संसारिक जीवनात जगताना असा कधीच विचार करू नका की भंतेजी भिक्खू संघामध्ये येणारे माणसं म्हणजे निव्वळ आगाव हे का नाही, संसारिक जीवनामध्ये कदरून गेलेले इकडे येते असा मुळीच विचार करू नका. ते कदरून आलेले बी ना इकडे आल्यावर नीट राहण्यासाठी त्याला विलय ध्येय लागतंय, त्याला असं मन घट्ट करावं लागतं. 10 दिवस आता तुम्ही सगळे झालं, तू कसं वाटलं बरं 10 दिवसामध्ये? याचे तोंड बघा बरं. संसारिक जीवनात असताना कसे होते ना आता कसे? सुख दिसायले की नाही चेहऱ्यावर?
पैसा हाय, संपत्ती आहे, सगळं आहे, पण माणसामध्ये समाधान नाही, सुख नाही, म्हणजे जगून काय फायदा आहे का माणसाला? नाहीच आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्या प्रियजन हो तुम्हाला सांगतो की आपल्या जीवनामध्ये एक एक भिक्षू ही जणू पाठशाळा, त्यांच्याकडून प्रायमरी शिक्षण दररोज घ्यायचा. तुम्हाला जेवढं श्रवण करता येईल तेवढं आपण श्रवण करायचं. जे जे ऐकता येईल ते चूक सांगतील, खरं सांगतील, तुम्हाला जे जे तुमच्या बुद्धीला पटतंय ते आचरणात आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नुसतं ऐकू नका, तर ते आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये हे सगळं येऊ द्या. आणि हे करत असताना आपल्याला काय करावं लागल? तुम्ही येडे असताल, आता सांगितलं, मायबाप जरी येडे होते, व्यसनी होते, असू द्या. परभणीला एक उदाहरण आहे. बाप पिदाडा होता, माय भांडकुदळ होती. मग आता पोरानं कसं निघाव? पिदाडा निघाव का भांडकुदळ निघाव? पोरग एवढं चांगलं निघालं, पोरग PSI झालं. आई वडील जरी व्यसनी असले तर ते आपल्या लेकरावर वाईट संस्कार कधी टाकत नाही. म्हणून बुद्धानं सांगितलंय, माता पितु पठाण पुत्र दारच संग हो, अनाकुलाचे कमंत आहे तन्मंगल. माता पित्याची सेवा करण्यामध्ये अहो तुम्ही भले दुसऱ्याला कुणालाही पूजसाल, पण इथं सगळ्यात बसलेल्या लोकांनी सांगावं की मी रोज माझ्या मायबापाच्या पाया पडतो आणि तिथून मला सुख मिळतं. आहे का असं? तुम्ही आपण सगळे नाटक करतो, बाबासाहेबांच्या फोटोला हार, रोज सकाळी दिसलं की फुलं, आहे का ना? हे सगळे नाटक आहेत आपले. इथून करा, इथून. जसं सकळ कर्माचे मूळ जाणा मन मानवी जीवन मनोय, दुष्ट मने करी भाषण वर्तन दुर्जन दुःख भोगे, गाडीचे ते चाके धावे बैला मागे, दुःख तया मागे धावे तसे, मन करा शुद्ध निर्मळ पवित्र, माया देवी पुत्र सांगितलं. इथून असलं पाहिजे, इथून. म्हणून मायबापाला दोष देऊन फायदा नाहीये. बघा, आपण संसारिक जीवनामध्ये जगतो, आपण याला त्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःला कधी दोष देतो का? स्वतःच्या चुका आपल्याला कधी दिसतात का? कधीच दिसत नाही. म्हणून दुसऱ्याला बोलण्यापेक्षा, दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण संसारिक जीवनामध्ये जगत असताना आपल्या स्वतःच्या कर्मावर आपण विश्वास ठेवा, की जेणेकरून असे कर्म करा की ते कर्म केल्यामुळं आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, आपल्याला सुख मिळालं पाहिजे. याच गोष्टीचा आपण विचार करायचा. बघा, आता हे सगळे लोक, हे सामनेर लोक 10 दिवस इथं बसले. हे पंच कमिटी दरवर्षी शिबिर लावतो. त्याला काय त्रास होत असेल, त्याला कोण बोलत असेल, कोण काय करीत असेल, त्याला त्याच्या जीवाला माहित आहे. आपल्याला माहित आहे का? हे सगळं खटाटोप करण्यासाठी काय करावं लागत असेल हे ज्याची त्याला माहित आहे. आणि म्हणून संसारिक जीवनामध्ये फक्त एकच विचार आपण करायचा की मला परम सुखाचा आनंद मिळवायचा. मग ते परम सुख कुठून निर्माण येईल, ते कसं निर्माण होईल, तर त्याचा एकच पर्याय आहे की आपण सद्धम्माचं आचरण करणं. तुम्ही जिथं जिथं बसाल तिथं तिथं तुमची सून, सासू, भाऊजाई या काय करायला, अशा गप्पा ठप्पा मारण्यापेक्षा तुम्ही फक्त स्मरण केलं पाहिजे की भगवान बुद्धाने अंगोली मालाला कसं नमवलं असेल, अंगोली मालाला कसं जिंकून घेतलं असेल, नालागिरी हत्तीला कसं जिंकून घेतलं असेल, भगवान बुद्धाने प्रेम करा, करुणा करा हे कसं शिकवलं असेल. हे किती अवघड गोष्ट आहे, पण भगवान बुद्धाने साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं. फक्त धम्मावर चर्चा करत राहा, दुसरं कशावरही चर्चा करत राहा. बघा, तुमचं एक दिवसाचं जे जीवन आहे किती सुख आणि समृद्धीनं आणि भरभराटीने जातं. किती झोपताना शांत झोप येते, झोपीच्या गोळ्या खावा लागणार नाही, आहे का नाही? विचारही करता करता झोप येणार नाही. झोपलं पडलं की झोप आली पाहिजे. असे कर्म माणसाने आयुष्यभर केले पाहिजे. जाता जाता एकच कथा मी तुम्हाला सांगतो की माणसाला परम सुख कष्टाशिवाय मिळत नाही. कष्टाशिवाय माणसाचं नाव मोठं होत नाही आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला आयुष्यात भाकरही मिळत नाही. एक भलांड राजा आहे, फार मोठा राजा आहे. एवढा राजा आहे की हत्तीसारखं बळ त्याच्यात आहे आणि ते तलवार उचलले की सगळ्या
राजावर तो राज्य करू शकतो, पण राजा व्यसनी आहे, आळस भरलेला आहे. आणि तो राजा झाला तेव्हापासून एकही युद्ध न झाल्यामुळं तो बोचड झाला. त्याला इच्छाशक्तीच राहिली नाही की आपण युद्ध करावं, आपण कुणासंग तरी भांडणं करावे, असं त्याला काहीच नाही, वाटच ना. मग ते रोज सकाळी उठलं की नृत्य ऐकणं, मद्य पिणं, जेवण करणं, तमाशा ऐकणं आणि झोपणं. 40-45 वर्ष याच्यात गेले. 40-45 वर्ष गेल्याच्या नंतर त्या 40-45 वर्षामध्ये बिचार ते कधी झोपायचं, कधी नाही झोपायचं, कधी झोप लागायची शांत, कधी दचकन उठायचं, पुन्हा झोप नाही लागायची. त्या 40-45 वर्षात ते सगळं असं होत असताना राजा म्हणला आता शिशारी आली आपल्याला, आता आपण जगाव की मराव हे काही कळना झालंय. आणि सगळं काही आहे, पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण सुख मिळेना आणि समाधान पण नाही आणि मला शांतरित्या झोप पण लागना. याचं काय असलं पाहिजे, मला कोणता तरी रोग जडलाय काय. मग राजा विचार करू लागला. तेवढ्यात प्रधान आला, प्रधान पुरोहित आला, वंदन केलं, आपलं मुजरा केला, बसल्यावर म्हणले आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढे वैद्य लोक आहेत ना, वैद्य लोक, या सगळ्या वैद्य लोकांना उद्या सकाळी सकाळी बोलून आणा म्हणा. आता प्रधान विचारलं काय भानगड आहे, कशामुळे बोलून आणायचं, काय कारण आहे. नाही म्हणे जेवढे मी तज्ञ वैद्य आहेत, ज्याच्या ज्या गोष्टीमध्ये वैद्य तज्ञ आहेत ते सगळे वैद्य बोलवा. सगळे बिचारे आले, म्हातारे कोतारे तरुण जवान सगळे आले, बसल्यावर राजाला विचार आला की आता कुणाला सांगावं हे काम माझं, तपासायचं काम सांगायचं. मग राजा म्हणाला हे माझ्याकडे बघून तुम्हाला काय वाटतंय, मला काय दुखणं असलं पाहिजे. राजा असं सांगता येणार नाही तुम्हाला काय दुखणं आहे, ते आम्हाला बघावं लागतं. राजाला झोपवलं, कुणी नाडी बघायले, कुणी कान बघायले, कुणी डोळे, कुणी नाक, सगळं पोट पाठ सगळं तपासून बघितलं आणि सांगितलं राजा तुम्हाला काहीच झालं नाही. एक जण म्हणला असं काही सांगू नका. आणि पुन्हा राजाचं जर दुखू लागलं, राजानं म्हणला होता आताच तू सांगायलास की काय नाही झालं, उद्या दुखायला लागलं, आपली काय खेळ नाही म्हणे, आपल्याला काय राजा सोडणार. मग एक वयस्कर वैद्य होता, सगळ्यात सिनियर, ते उठला आणि म्हणाला म्हणे 5 मिनिटं जरासा वेळ देता का आम्हाला, आम्ही दोघं तिघ जण जरा बाहेर जातो आणि विचार करून मग तुमच्याकडे येतो. जरा विचार करून येतो. हे दोघं बाहेर गेले, विचार केला, म्हणे राजाला तर कोणता रोग नाहीये, राजामध्ये आळस भरलाय आणि राजा आळशी झालाय, राजाला आपल्याला पळवायचंय, राजामध्ये ऊर्जा आली पाहिजे, असं काहीतरी आपल्याला राजाला सांगावं लागलं. आणि काय सांगायचंय, तू काय करू नको म्हणे, मी बरोबर सांगतो, तू चल. मला गेले आणि म्हणले राजा तुम्हाला नेमकं काय वाटायले, तुम्हाला नेमकं काय व्हायले, कसं व्हायले मला सांगा. काय नाही म्हणे बघा रात्रंदिवस मद्य पितो, हे गाणी ऐकतो, हे डोळ्याने नाचणारे लोक बघतो आणि जेवण करतो, झोपतो, पुन्हा उठतो, पुन्हा तीच गोष्ट करतो आणि संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत तीच गोष्ट करतो आणि झोपी जातो म्हणे. आणि पुन्हा एकदा झोपलं की दचकन जाग येते आणि दचकन जाग आली की पुन्हा मला काही झोप येत. ते म्हणले बरोबर आहे, तुम्हाला लय मोठा रोग झालाय म्हणे, एवढा मोठा रोग झालाय की याच्यावर इलाजच नाही म्हणे, माणूस एका मिनिटातच मरतोय म्हणे. राजा भिला ना. आता मरण कुणाला वाटतंय की मरावं असं वाटतंय. 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर आपण विचारलं बाबा तुला मरायचंय का, ते म्हणते आताच कसं मरायचंय, नातवाचं तोंड बघायचं तेव्हा मी मरणार आहे, असं मरत. मरण्याची इच्छा कुणाला नाही, प्रत्येकाला जगण्याची इच्छा आहे. मग यांनी राजाला सांगितलं की तुम्हाला काय करावं लागेल, कष्ट करावं लागेल, तुम्हाला पळावं लागेल, शेतात काम करावं लागेल, त्या निढळाच्या घामावर तुम्हाला पैसा मिळवावा लागेल आणि त्या पैशातून मिळालेल्या संपत्तीतून तुम्हाला धान्य विकत घ्यावं लागेल आणि त्याची भाकर करावं लागेल, तुम्हाला खावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला रिझल्ट सांगा काय आहे, कसा रिझल्ट आला, तुम्हाला कसं वाटायला कसं नाही. ते म्हणलं ठीक आहे करतो, चला म्हणे आताच. काय राजा बाबा याला सांगितलं की आताच चला. अहो त्याला काही नियोजन करा, काहीतरी करायचं. सगळं नियोजन केलं. पुरोहित प्रधान घरी गेले, ते आलेले वैद्य घरी गेले, ते सगळे आले. राजा म्हणला आता चला आजपासून आपल्याला जायचं.
बघा आज मी काय नृत्य ऐकलं नाही, काहीच केलं नाही म्हणे, आता हे सगळं रोग आपल्याला दूर करायचं नाही, तुम्ही मरण म्हणे, मी मेलं तर मग माझ्या राज्याचा अवघड आहे. मी मरण आणि मेलं तर राज्याचा अवघड आहे. असा राजा विचार करू लागला, त्याला सांगू लागला. ते म्हणले राजन तुमच्या घरी सगळं काही आहे, तुम्ही काय करा, तुम्ही तयारी करा निघण्याची, आम्ही घरी जाऊन येतो. हे बिचारे घरी गेले याने कपडे गिपडे बदलले, आपले येड्या गवाळ्यासारखं सोंग घेतल्याचे कपडे घातले आणि बाहेर आला की ते द्वारपाल उभाच होता. द्वारपाल म्हणला अरे तू कस काय आला, मला सकाळपासून नोकरी केल्यावर राजा आला आणि बघितलं हे माणूस त्या वेळेच्या आत दरबारात कसं आलं तर माझी नोकरी जाईल. राजाच्या दंडाला धरला घातलो. राजा म्हणला बापरे, रोज बघणारा माणूस, रोज मला मुजरा करणारा माणूस याने एका मिनिटात मला बाहेर हाकालून, जाऊ द्या म्हणे हाकालून, आपल्याला जगायचं म्हणे, आपल्याला काय मरायचं नाही. जगण्यासाठी माणूस किती धडपड करतो बघा. धडपड केली, बाहेर आला. बाहेर आल्यावर त्या गावात गेला, गावातून बाजारात गेला, बाजारातून सगळीकडे जायला लागला. त्याला कुणीच नमस्कार बी घालणार, चमत्कार बी करणार, कुणीच त्याला बोलणार बघच ना. तो सर्वसामान्य झाला ना, ओळख आला का ते राजा ओळखूच आला ना, सर्वसामान्य झाला. आणि सर्वसामान्य झाल्याच्या नंतर पुरोहित प्रधान आले. ते म्हणले मी जे कष्ट करायलो ना, ते कष्ट करायला बघायला बी माणूस पाहिजे, लोकाला सांगायला बी माणूस पाहिजे, तुम्ही दोघं जर माझ्यासोबत चला कष्ट करा. प्रधान म्हणला आता अवघडच झालं, आता राजाला कष्ट करायचं करताना आम्हीच बघा, आणि कष्ट केल्यावर राजानं कसं कष्ट केले हे आम्हीच सांगा. आता अवघड झालं, घरची सोय साय लावून येतो म्हणजे तुम्ही गावाच्या एसी पर्यंत चला म्हणे, जा एसी पर्यंत. राजा एसी पर्यंत जाऊ लागला. एसी पर्यंत गेला, वाट बघायला आता येतेत का नाही, येतेत का नाही. पुरोहित प्रधान म्हणले त्याला एकट्याला जाऊ दे, आपण काय त्याच्यासोबत जायचं नाही म्हणे, आपण जरा थांब. हे थांबले. राजा चलत चलत गेला, धुळीनं पाय माकलेत, सुजलेत. आता रस्ता होता लांब, काम धुंडायचंय, मग चांगल्या रस्त्याने गेल्यानं काम मिळेल का, कोणी येईल म्हणेन का बा हे धर्म काम तू कर म्हणून. राजा म्हणला नाही, या रस्त्याने नाही म्हणला, शेताच्या मधातून जातो, कोणी काम लावलं. टपर बांधलेलं, मळमट कपडे घातलेले, फाटलेले कपडे घातलेले राजा आपला चाललाय डुलत 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 डुलत. घामा गरज झाला, डोक्यावर ऊन आलं, परेशान झाला, लाल जरच राजा झाला. तेवढ्यात ते वड्याचं पाणी झुळझुळ झुळझुळ वाहत. आता जिकडून पाणी वाहतंय तिकडे माणूस जाऊन पाणी पितय का ना, सांगा मला. जिकडं वाहतंय माणूस तिकडच पाणी पितय का, जिथं तुंबलेलं तिथं जाऊन माणूस पाणी पितय. आता जिथं वाहू लागलं तिथं वाहलेलं पाणी त्यानं आपले पाय धुतले, आणि जिथून जरा जरा पाणी वाहू लागलं तिथं जाऊन त्या डबक्यातलं पाणी प्या बघितलं. सुंदर पाणी होतं, काळं जांभूळ पाणी होतं. तिकून एक जनावर आलं, त्याच्यात बसलं, ते गेलं सगळं पाणी ढळून. राजा म्हणला काय करा आता, मला जगायचंय म्हणे. एक तर दरबारातून बाहेर आलो तर द्वारपालानं हाकलून दिलं, रस्त्यानं चलायलो तर लोक ओळखीना, कोणी जय भीम करीना, कोणी नमस्कार करीना, कोणी चमत्कार करीना, कोणी काहीच करीना. इकून तिकून चलत आलो, कधी आयुष्यात चाललो नाही, आज चाललो तर पाय सुजलेत म्हणे. आता एक ताप आहे, पायाची आग व्हायली, ऊन डोसक्यावर आलं, पाणी प्यायलं म्हणे, तहान लागली, पाणी प्याय गेलो, अर्धच पाणी पिलं म्हणे, त्याच्यात जनावर येऊन बसलं. म्हणजे माणसाच्या जीवनात एवढं दुःख आहे, ते किती चांगलं करायला गेला स्वतःसाठी तर ते दुःख आडवं येते. म्हणून तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, तुम्हाला सुखी करण्यासाठी पंचशीलच एकमेव पर्याय आहे, त्या ढकलीसारखा की ते दुःखातून तुम्हाला पुढं पुढं ढकली. तर चल तू पुढं चल, चांगले कर्म करत जाय, हे दुःख तुझ्या मागे येणार. कर्म माणसाचे चांगले असले की बघा सगळं सुख आपल्या पाठीमागं धावत येतं. आपल्याला सुखाच्या पाठीमागं पळायची कधीही गरज पडणार नाही. राजा गेला, पुन्हा पुढं चालत गेला. एवढं ऊन झालं, डोसक्यावरून आलं, भूकही लागायला लागली, सगळे पोटात कावळे वडलायले. बसला बा एका झाडाखाली, बसल्या बसल्या बिचारायला एवढी सुंदर झोप लागली की बघायचंच काम नाही. झाडाला असं टेका दिला, झोपला. एवढा झोपला राजा, एवढ्या जोऱ्यात लुणकळ्यामुळे पटकन उठला. म्हणलं अवघड झालं, आपल्याला काम बघायचंय ना, आणि झोपल्यानं काम थोडीच मिळणार आहे आपल्याला. लगेच मग तटकन उठला की पुढे हिरवेगार सुंदर झाड ह्या डोळ्यानं दिसले. बरं, यानं डोळ्यानं दिसलं की माणसाच्या मनात काय होतं,
आनंद होतोय की नाही? तिथपर्यंत जावं असं वाटतंय की नाही? ते मिळावं असं वाटतंय की नाही माणसाला? तुम्ही स्वयंपाक बी करीत असाल घरामध्ये आणि तुमच्या कानावर आवाज आला बाहेर लय मोठा, भाकरी बाजूला थापायच्या सोडून माणूस बाहेर येऊन बघते काय झालंय की बाबा. जोपर्यंत आपण ते डोळ्यानं बघणार नाही तोपर्यंत आपल्याला मनाला शांती मिळणार नाही. हे सगळं जळतंय ना, हे जळत आहे, आपल्यालाही जाळत आहे, तरी आपल्याला कळत नाही. आपल्याला हे त्यागायचंय. म्हणून आपण सगळं असूनही आपण दुःखी आहे. बरं, इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी सांगावं आम्ही सगळे सुखी आहेत आणि सगळ्यांनी सांगावं की आम्ही सगळे दुःखी आहेत. असं आहे का कोणी इथं बसलेल्या लोकांपैकी की मी लय सुखी आणि समाधानी आहे, मला काहीच दुखलं नाही आणि आयुष्यात माझं काहीच दुखलं नाही? आणि असं सांगावं की आम्ही लय दुःखी आहेत, उठताना बसताना नुसतं दुःख 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 दुःखच आहे, दुसरं आमच्याजवळ काहीच नाही? असे लोक आहेत का इथे? कुणी पूर्ण सुखी नाही आणि पूर्ण कुणी दुःखी पण नाहीये. राजाला ते दिसलं डोळ्याला, चलत गेला, मनाला डोक्याला मनाला आदेश दिला की चल आता पायाला म्हणा तिथपर्यंत चल. पाय चलत गेले. आता पाय जिथपर्यंत गेले तिथपर्यंत गेले. आता पाय चलत गेले, पुढे दिसू लागलं आता आपल्याला इथं काय तरी खायला मिळणार आहे. आता ते दिसलं, पाय म्हणले बाबा आपलं तर थकला, तुला इतरो एवढ्या लांब चलत चलत मी आणलंय, आता तू बघ खायचंय ठेवायचंय की फेकून द्यायचंय की काय करायचं तू बघ म्हणे. मग आता पाय थकल्यावर मनाने हाताला आदेश दिला बाबा जे आहे जे दिसायला ते तोड ना, खाऊ दे, पोटात कावळे वाढलाय. एवढे मोठे ते अमृत होते ते तोडले त्यानं, एका हातानं तोडले तर एक हात म्हणाला आता ते दुसरा हात लावणं त्याला दाब जरासं फोड, त्याला तोडलं, खाल्लं एवढं गोड लागलं त्या जिभेला म्हणसाल की जीभ म्हणली आता आपलं काम झालं. दात म्हणले बाबा कचा 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 चावलं, आता तू बघ काय करायचं. आता हे आडू लागलं खाली, हे म्हणला येऊ दे, जेवढं आहे तेवढं खाली येऊ दे. सगळं खाली आलं, पोटात बसलं, पोटात जसं बसलं तसं समाधान इथं लाभलं. मन भरलं, सुख झालं, समाधान लाभलं माणसाला. एका क्षणातच ते झोपी गेला, एका क्षणात झोपी गेला. सुंदर झोप आली, उठला. वैद्य आले सकाळी आणि सांगितलं कसं वाटलं, लय सुंदर वाटलं. आयुष्यभर एवढी संपत्ती होती ती जपता आणि ते खाता एवढं सुख आयुष्यात मला कधी लाभलं नाही. तेवढं सुख मात्र एका दिवसात काम केल्यामुळे मला लागलं. सुखानं झोप माणसाला आली पाहिजे आणि सुखानं झोपण्यासाठी एकच पर्याय आहे, धम्माचं आचरण म्हणजे पंचशीला. या गोष्टीचं आपण आयुष्यभर संसारिक जीवनामध्ये तुम्ही आचरण करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलावलं, दरवर्षी माझं नाव असतंय पण मी दरवर्षी डुम्मा मारतो येत. यावर्षी तर मी पुण्यात परिषदेला गेलो ना, जाऊ द्या ना, लय कंटाळा आला जायचं. पण आज इथं येण्यासाठी ही पंच कमिटी माझ्याकडे आली, फक्त भांडायचंच राहिलं होतं. शिवाजी सुगंधे आले, आम्ही वामनदादा कडक जयंती मिळून साजरी करतो. बघा म्हणले इतक्या दिवस तुम्हाला पुन्हा बोलवलं असं नसल आम्हाला माहित नाही, यावेळेस जर तुम्ही आले नाही तर तुमच्या संग आमची गाठ. मी म्हणलं दुश्मनी का आला, कुठं भांडणं घेत बसा. आता यायचे गायनाचे कार्यक्रम असते तिथं गेलं दिलं मोहच उदाहरण भंतीचे आमचे कार्यक्रम आले फजितीच आहे का नाही. आणि म्हणून त्याच्या धाका का होईना यावर्षी मी परिषदेला आलो. तुमच्या सर्वांचं जयमंगल हो. तुमच्या पंच कमिटीला धन्यवाद देतो आणि माझी लांबलेली दिसना या ठिकाणी तिला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.